वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय गेट समोर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जोरदार घोषणा देऊन आंदोलन सुरू करण्यात आले। त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी श्री डॉक्टर राजा दयानिधी यांना निवेदन देऊन वालचंद महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नाही, हे कॉलेज सर्व कायदे पायदळी तुडवत आहेत, म्हणून या कॉलेजवर कारवाई करा अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात जिल्हाधिकारी श्री डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले की नियमानुसार कर्मचाऱ्यांना पगार देण्याबाबत कॉलेजला तातडीने आदेश करीत आहेत। वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे अनुदानित महाविद्यालय असून सध्या या नावाजलेल्या आणि सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 98 पदे तृतीय व चतुर्थ श्रेणीमधील रिक्त आहेत। ती पदे वर्षानुवर्ष जाणीवपूर्वक भरली जात नाहीत। इतकेच नव्हे तर रोस्टर पद्धतीचा अवलंब या महाविद्यालयामध्ये अजिबात केला जात नाही। विशेष म्हणजे मागील 20 वर्षापासून लॅब असिस्टंट, क्लार्क आणि इतर पदावर काम करणारे 26 कर्मचारी हे या महाविद्यालयाच्या रिक्त पदांच्यावर काम करीत आहेत। वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे रिक्त पदांच्यावर काम करतात त्यांना समान कामाला समान वेतन दिले पाहिजे, परंतु या महत्त्वाच्या तत्वांची अंमलबजावणी या कॉलेजमध्ये अजिबात केली जात नाही। वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करत असताना 5 ते 6 रिक्त पदांच्यावर एक कंत्राटी कर्मचारी काम करीत आहे। किंबहुना काही विभागामध्ये एकाच कामगारावर लॅब असिस्टंटला क्लार्क व शिपाई ही सर्व कामे करायला लागत आहेत। तसेच 2017 सालामध्ये सांगली औद्योगिक न्यायालयाने या महाविद्यालयास असा आदेश केलेला आहे की या 26 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन द्या, परंतु न्यायालयाने आदेश सुद्धा पायदळी तोडवण्याचे काम वालचंद महाविद्यालयामार्फत सुरू आहे। म्हणूनच जोपर्यंत समान कामाला समान मिळत नाही तोपर्यंत संस्था नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे कामगारांच्या समोर बोलताना दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य लाल बावटा जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शंकर पुजारी यांनी घोषित केलेले आहे। या आंदोलनाचे नेतृत्व श्री गणेश कुंभार, प्रदीप कांबळे, विनोद भंडारी, प्रवीण वनखडे, संजय बडगे, सुरेंद्र आंबी इत्यादी आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। समान कामाला समान वेतन, समान कामाला समान वेतन, समान कामाला समान वेतन, कामगार एकजुटीचा